नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर 2023 हे वर्ष संपायला फक्त 8च दिवस बाकी आहे आणि 2024 सुरू व्हायला सुद्धा 8 दिवस बाकी आहे. तर 2023 हे वर्ष सुरू झालं, तेव्हा आपण बरेच काही संकल्प केले असतील, की मी ह्या वर्षात हे करणार आहे, ते करणार आहे. जसं की वेट लॉस करणार आहे, वेट गेन करणार आहे किंवा मग काही अभ्यासाचे गोल्स असतील किंवा पैशांच्या संबंधीचे गोल असतील, असे तुम्ही बरेचसे ठरवले असतील, संकल्प तुम्ही केले असतील, स्वतःमध्ये बदल घडवायचा, अजून काय करायचं, असे बरेचसे संकल्प केले असतील. आता हे 8 दिवस बाकी आहेत, तेव्हा एक थोडंसं स्वतःला वेळ द्यायचा आणि विचार करायचं, की आपले हे जे संकल्प केले होते, आपण ते फॉलो केले का? जे आपण मागचं वर्ष जेव्हा सुरू झालं, म्हणजे हे वर्ष जेव्हा सुरू झालं होतं, तेव्हा आपण जे संकल्प केले होते, ते आपण ह्या वर्षामध्ये किती फॉलो केले? किती आपण जर फॉलो केले असतील तर अतिउत्तम, एकदम मस्तच. आणि जर नसतील केले संकल्प तुमचे पूर्ण, तर त्यावर थोडासा विचार करा, की कशामुळं आपलं नाही झालं. किंवा अशा कधी-कधी सिच्युएशन्स येतात, की ज्यामुळे आपण ते पूर्ण नाही करू शकत किंवा मग आपलाच आळस असतो, आज करू, उद्या करू, परवा करू, जाऊ दे ह्या मंडेला करू, पुढच्या मंडेला करू. असे भरपूर मंडे, सोमवार निघून जातात वर्षातले आणि बस नवीन वर्ष येऊन जातं. तर मग चला आज ठीक आहे, तुमचे संकल्प समजा नसतील पूर्ण झाले तर काहीच हरकत नाही. आता येणाऱ्या नवीन वर्षात छानपैकी मस्त संकल्प करायचे. जे काही पूर्ण झाले नाही ते तुम्हाला जर कॅरी फॉरवर्ड करायचे असतील तर ते कॅरी फॉरवर्ड करा आणि अजून काही नवीन संकल्प तुम्हाला जर करायचे असतील तर तुम्ही तेही करा. तर आपण बरेचसे असे संकल्प करत असतोच, पण काही मी आज बेसिक संकल्प सांगणार आहे जे आपल्याला करायलाच हवे, कारण त्याचा वापर आपण डेली लाईफमध्ये जर आणला तर आपलं आयुष्य खरंच खूप छान होईल. तर आपले गोल्स असतातच. आपण त्याबद्दल त्यासाठीची आपण आपली धावपळ किंवा आपण जे काही प्रयत्न करत असतो ते करतोच. त्याचबरोबरीने काही असे संकल्प असतात जे आपली लाईफ सुधारण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. जे मी सुद्धा फॉलो करणार आहे आणि तुम्ही सुद्धा फॉलो करा. तर त्यातला नंबर 1 चा आहे तो म्हणजे प्रेझेंटमध्ये जगा. हा खूप महत्त्वाचा आहे, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळ तर हा कंटिन्यू जातच असतो पुढे, पुढे, पुढे. बघा ना, आता पुढचं वर्ष पण सुरू होईल लगेचच. तर त्यामुळे आत्ताच्या क्षणामध्ये जगायचं आणि आत्ताच्या क्षणामध्ये आनंद मानायचा हे खूप महत्त्वाचं आहे. मागे काय झालं किंवा हा मला काय बोलला, ती मला काय बोलली, याने मला असं वागलं, त्याने तसं केलं, हे सगळं सोडून द्यायचं आणि आत्ताच्या स्थितीत आत्ताच्या प्रेझेंट मोमेंटमध्ये जगायचं. हां, काही मागच्या ह्याच्यात अनुभव आले असतील, तर त्यातून शहाणं व्हायचं आणि पुढे चालायचं. नाहीतर मग ओव्हर थिंकिंगमुळे आपल्याला स्ट्रेस येतो आणि स्ट्रेसमुळे आपली हेल्थवर त्याचा परिणाम होतोच. त्यामुळे प्रेझेंटमध्ये जगा, ओव्हर थिंकिंग करू नका. दुसरं आहे ते म्हणजे रोज व्यायाम करा आणि एक्सरसाइज, मेडिटेशन म्हणजे करतच जा. आपलं आजकालचं जीवन खूप धावपळीचं झालेलं आहे. आपण एक्सरसाइज वगैरे पण करतो, पण त्याचसोबत थोडंसं शांत बसणं, कूल डाऊन करणं, मेडिटेशन करणं हे खूप गरजेचं आहे. मेडिटेशन म्हणजे म्हणजे मी तरी असं करते, की एक 5-1 मिनिट फक्त शांत डोळे मिटून बसते. श्वासावर ब्रीथिंगवर लक्ष ठेवते, इतकंच. त्यामुळे इतकं शांत वाटतं आणि बरेच कोर्सेस पण असतात मेडिटेशनचे. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते पण करू शकतात. त्यानंतर नंबर 3 आहे तो म्हणजे, खरं तर हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे मोबाईलचा वापर कमीत कमी करणं किंवा कामासाठीच करणं. आजकाल ना सोशल मीडिया म्हणा इतकं आणि आपल्या घरात इंटरनेट असतं, त्यामुळे आपण इतका मोबाईल वापरतो की कंटिन्यू आपल्या हातात असतो. घरात बसलेले आहेत लोकं, पण सगळ्यांच्या नजरा मोबाईलमध्ये असतात. काहीसं असं झालेलं आहे, आपण 5 मिनिट कुठे खाली पण गेलो, काही आणायची वस्तू असेल, तरी त्या 5 मिनिटच्या वॉकमधले सुद्धा 4 मिनिट आपलं लक्ष मोबाईलमध्ये असतं. तर म्हणजे काय, तर दिवसभरात आपण एंटरटेनमेंटसाठी वगैरे मोबाईल बघतो, तर तो किती वेळ बघायला पाहिजे, फोनवर पण किती वेळ बोलायला पाहिजे, याला थोडंसं लिमिट आणलं, की तो जो वेळ वाचेल, तो आपल्याला कुठेतरी चांगल्या कामासाठी आपल्याला स्वतःला वापरता येईल. स्वतःच्या ग्रोथवर आपल्याला वापरता येईल. त्यानंतरचा एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे स्वतःबद्दल चांगलं बोलणं. आपण काय करतो ना, मी अशीच आहे, मी तशीच आहे वगैरे, किंवा मग अजून एक आहे म्हणजे दुसऱ्यांच्या नशिबाशी अजिबात स्वतःला कंपेअर करायचं नाही.
कारण कसं होतं, आपल्याला समोरचं जर चांगलं दिसतं तेव्हा आपण म्हणतो, "अरे वाह! त्याचं किती भारी, त्याच्यासारखं पाहिजे." पण जेव्हा त्याचं कधी काही अप अँड डाऊन होतात लाईफमध्ये, मग ते कसं, है ना? त्याच्यापेक्षा कोणाच्याच नशिबाशी कंपेअर करायचं नाही. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या नशिबाने खूप छान असतो. त्यामुळे आपलं आपण बघायचं आणि आपल्या लाईफमध्ये कशी आपण ग्रोथ आणू शकू, कसं इम्प्रूव्ह करू शकू, ह्याकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं आणि 100% आपल्या प्रयत्नांना द्यायचे. त्यानंतरचा पॉइंट आहे, की वेळच्या वेळी कामं करणे. आजचं उद्यावर किंवा मग अ, थांब थोड्या वेळाने करते असं म्हणून कामांचं जे इतकं ओव्हरबर्डन कधी-कधी येतं, ते टाळण्यासाठी दिसतंय काम लगेच करून मोकळं व्हायचं. त्यानंतरचा पॉइंट आहे, की पुस्तक वाचायची सवय पाहिजे किंवा सवय लावायची. संकल्प करायचा, की रोज थोडं तरी पुस्तक आपण वाचू. त्यामुळे आपल्या ओव्हरऑल ग्रोथमध्ये खूप फायदा होतो, नॉलेजमध्ये फायदा होतो. त्यामुळे पुस्तक वाचणे ही खरंच खूप चांगली हॅबिट आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला जी काही हॉबी आहे आपली, आपला जो छंद आहे त्याच्यासाठी वेळ काढणं. खूप बिझी लाईफ आहे माहीत आहे, पण तरीसुद्धा आपल्या ह्या बिझी लाईफमधून थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी, आपल्याला काय हवंय, काय नको ह्यासाठी आणि आपल्या छंदासाठी काढायचा म्हणजे मग आपण रिफ्रेश राहू, फ्रेश राहू, आनंदी राहू. त्यानंतर रोज वेळेवर झोपणं आणि लवकर उठणं. हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. दिवस जर आपल्याला छान, सुंदर, फ्रेश जावा असं वाटत असेल, तर त्यासाठी झोप कंप्लीट होणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून रात्रीचं झोपायचं शेड्यूल फिक्स ठेवायचं म्हणजे सकाळी बरोबर लवकर जाग येते. त्यासाठी लवकर जेवलं पाहिजे, रात्री लवकर आवरलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. नंतरचा पॉइंट आहे काहीतरी नवीन शिकणं. म्हणजे आपण जे वाचनाची सवय तर आपण लावणारच आहोत. मग त्यात आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि कसं आहे, आपण जसं-जसं शिकत असतो ना, तर आपलं माइंड त्यामध्ये बिझी असतं आणि मग दुसरे अनवॉन्टेड विचार आपल्या डोक्यात येत नाही आणि शिकणं कधी पण चांगलं असतं. त्याचप्रमाणे स्वतःला वेळ देणे आणि कुटुंबाला सुद्धा वेळ देणे. त्याचप्रमाणे फ्रेंड्स वगैरेला तर आपण वेळ देतोच, पण कुटुंबाला सुद्धा आपल्या मुलांना, लहान मुलं असतील घरात, मोठे असतील तर त्यांना सुद्धा क्वालिटी टाईम देणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे कुटुंबाचं बॉन्डिंग खूप स्ट्राँग होतं. त्यानंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे विचार चांगले ठेवणे. सकारात्मक विचार करणे म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग करणे. नकारात्मक विचार येतात मनात, डोकावतातच ते, पण ते त्याचं असं झाड नाही बनवायचं. बऱ्याचदा आपल्याला सवय असते, एखादा आपल्याला निगेटिव्ह विचार आला आपल्या डोक्यात, की आपण त्याचं असं मस्तपैकी झाड बनवतो. म्हणजे असं इतका विचार करत जातो आपण, की त्याचं हळू एकदम मोठं झाड होतं आणि मग त्याच्यातच आपल्याला सकारात्मक विचार करायचा आहे किंवा कसा करायचा हे आपण विसरून जातो. त्यामुळे विचार आला, की तो तिथे स्टॉप करायचा आणि पॉझिटिव्हली त्याला रिप्लेस करायचं. त्यानंतर पॉइंट आहे तो म्हणजे छानपैकी आनंदी जीवनात हसत जा. तुम्हाला आवडत असेल तर एखादी कॉमेडी शो असतात किंवा कॉमेडी पुस्तकं असतात, ते वाचत जा, हसत जा, छानपैकी लाईफ एन्जॉय करा. स्वतःवर प्रेम करा. आपण जसे आहोत, जे आहोत ते खूप छान आहोत हे ॲक्सेप्ट करा आणि स्वतःवर प्रेम करा. हे खूप महत्त्वाचं आहे आणि सर्वात शेवटचा आणि खूप छान पॉइंट तो म्हणजे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त करणे. आपण काय होतं, की आपण इतके कंप्लेंट करतो. आता आपलं कंप्लेनिंग नेचर कसं कमी करायचं, संकल्प करायचा आहे. ते आणि ग्रॅटिट्यूडची भावना म्हणजेच आपण कृतज्ञतेची भावना आपल्याला वाढवायची आहे. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे रोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपायच्या आधी एक 10 मिनिट द्या त्यासाठी किंवा अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 10 ग्रॅटिट्यूड लिहिल्या तर अतिउत्तम आहे. नाहीतर मग बोलून तरी एक्सप्रेस करा. कारण आज आपल्याकडे खूप काही आहे, पण आपण जे नाही आहे त्याच्याकडे इतके धावतोय, इतके कंप्लेंट मोडमध्ये असतो कधी-कधी, की जे आहे त्याला आपण ग्रेटफुल राहतच नाही. जसं की आपलं शरीर चांगलं चालते, आपले ऑर्गन हेल्दी आहेत, आपल्याला राहायला घर आहे, खायला अन्न आहे, प्यायला पाणी आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यासाठी आपण ग्रेटफुल राहू शकतो आणि राहायला पाहिजे. तर असे जर तुम्ही रोज 10 ग्रॅटिट्यूड जरी एक्सप्रेस केला तरी विचार करा, जेव्हा ते 2024 वर्ष संपेल तेव्हा तुमच्याकडे किती किती साठा असेल, की तुम्ही किती ब्लेस्ड आहात म्हणून, की तुमच्याकडे एवढं सगळं आहे. किती छान वाटेल आणि हे आपल्याला खरंच खूप छान वाटतं, की वॉव! आपण ब्लेस्ड आहोत, की आपल्याकडे हे सगळं आहे.
आणि ते वाढत जातं. म्हणजे अजून अजून आपल्याला युनिव्हर्स थँक बोलायचे चान्स देतो नक्की. तर हे असे काही पॉइंट्स आहेत जे 2024 मध्ये आपण आपल्या स्वतःमध्ये अप्लाय करायला पाहिजे. खूप जण हे अप्लाय पण करत असतीलच ऑलरेडी. पण असाच एक मला वाटलं, की याच्यावर व्हिडिओ बनवावा म्हणून मी बनवला आणि जेव्हा कधी मी पण ह्या संकल्पापासून दूर अशी वाटतंय मला, की व्हायला लागली असेल, तर तेव्हा मी पण हा माझा व्हिडिओ बघेल आणि मोटिव्हेट होईल. तर हे होते काही बेसिक असे पॉइंट, बेसिक असे संकल्प. जर एकदम साधे सोपे आहेत, मी काही असे एक्सपर्ट नाही, पण छोटे-छोटे बदल आयुष्यात करणं खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वस्त, मस्त आणि खुश आनंदी राहा.